आपल्यासमोर सोलापूर जिल्ह्यातील नामांकित पंढरपूर शहरात अनेक कामं केलेली समाजसेवक, अनेक पुरस्कार प्राप्त झालेले समाजसेवक संजय बाबा ननवरे आज त्यांच्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 3 मधील काय समस्या आहेत आणि का नगरपालिकेला उभा राहत आहेत त्याबद्दल ते स्वतःहून माहिती देत आहेत. नमस्कार. तर मी याकरता प्रभाग क्रमांक 3 मधून उभा राहतोय की गेले 25 ते 30 वर्षे आमच्या प्रभागातील असंख्य कामं प्रलंबित आहेत. आणि का प्रलंबित आहेत तर आमचा प्रभाग जी होतो ती दोन्ही वार्डाची सीमारेषा म्हणलं तरी चालणार का. तर इकडे एक नगरसेवक तिकडे त्यांनी ह्यांच्याकडे गेले त्यांनी म्हणा तिकडे जावा, त्यांच्याकडे त्यांनी म्हणा इकडे जावा, आणि असं आम्हाला टोलाटोली करायला लागल्यामुळे मी निर्णय घेतला. गेले जवळ 10 वर्षापासून पूर्ण निर्णय घेतला. आता इलेक्शन उशीर लागलं त्यावेळेस ठरवलं की आपण यात उतरल्याशिवाय हे प्रश्न कोणी सोडवू शकणार नाहीत. नेमकं तुमच्या प्रभाग क्रमांक 3 म्हणजे काय समस्या आहेत? पहिली समस्या आहे ती नगरपालिकेची शाळा नंबर 4 ही बंद पडली. मग ती चालू तर झाली पाहिजे, कारण का आमचा भाग या परिसराला जोडून 3 झोपडपट्टे जोडलेले आहेत आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी लांब जावं लागतं. पहिले शिक्षण झालं आणि विद्यार्थी घडला पाहिजे. विद्यार्थी घडल्याशिवाय तो संघर्ष करू शकत नाही आणि संघर्ष केल्याशिवाय विकास होतच नाही. त्यामुळे पहिलेच प्राधान्य माझं शाळा चालू करणं बंद पडलेली. आणि त्यानंतर ड्रेनेजच्या समस्या आहेत, रस्ते समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत. तर ड्रेनेजचं काम पूर्वी गेल्या वर्षी मीच करून घेतलं. आमदार समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून जवळजवळ 76 लाखाचं काम ड्रेनेजचं मी करून घेतलेलं आहे. आणि आता रोडचं काम चालू आहे. जवळजवळ 2,81,00,000 रुपये रोडचं काम चालू आहे. आता सध्या कॉन्क्रीट रोडचं काम सध्या चालू आहे. ते रोडचं काम आमदार समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून होतं आहे. आणि त्यानंतर बाकीचे काम मी सोडत राहणार आहेत. ही समस्या आहेत, माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, तीच समस्या आमच्या वार्डात आहेत. आणि म्हणून मी उभा राहतो त्या वार्डात 3 नंबरमधून. ह्या अगोदर त्या प्रभागातील नगरसेवकांनी हे कामं केले नाहीत का? नाहीत केले. त्यामुळे आपण इच्छुक आहेत. आपण यापूर्वी मी बातम्या सुद्धा दिल्या नाहीत, तुमच्यासुद्धा माध्यमातून दिल्यात बातम्या, तर अनेक ठिकाणी मी न्यूज दिलेल्या की कामं केली नाहीत. तुम्हाला फोटोसहित मी पाठवलेले ह्याच्या आधीसुद्धा की आमच्या भागातली कामच होत नाहीत. आणि त्यासाठी यांना डावलून सुद्धा मी उभा राहू शकतो, त्यांच्यासमोर उभा राहणार आहे. आपण सध्या प्रभाग क्रमांक 3 मधून भारतीय जनता पार्टीच्या तिकटावर उभा राहणार आहेत. तर भारतीय जनता पार्टीचं पंढरपूर शहरात काय काम आहे हे जरा मतदाराशी आपण बोला. आता आपण पाहिलं गेले 2 वर्षापूर्वीच्या आषाढी वारीपासून भारतीय जनता पार्टीने कशा प्रकारे काम केलं. आजपर्यंत जे आषाढी वारी असो, कार्तिक वारी असो, जी आपण स्वच्छता यापूर्वी कधीच पाहिली नाही ती स्वच्छता आज तुम्हाला 2 वर्षापासून तुम्हाला बघायला मिळते. हे भाजपचं काम आहे. आणि शिवाय भाजपची धोरणं, वैशिष्ट्ये, भाजप हा सुसंस्कृत पक्ष आहे. उद्दिष्ट काय भाजपचं? पहिलं राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग मी. अच्छा, मी ही धोरण मला आवडलं आणि त्या माध्यमातून मी काम करणार आहे. आणि आजपर्यंत भाजपच्या माध्यमातून बरीच पंढरपूरसुद्धा कामं झाली आहेत, विकासाची कामं झाली आहेत. आणि त्यासाठी मी भाजपकडून उमेदवारी मागितलेली आहे. आणि मला खात्री आहे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांत मालक परिचारक, विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे, जिल्हाधीश शशिकांतजी शिंदे आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे यांच्या पुढं मी गेले 15 वर्षापासून जे कामं करतो आहे आणि त्या कामाचा मी अहवाल त्यांच्यासमोर मांडला. कामं अशा प्रकारे आहेत की माझे कामं म्हणजे फक्त वार्डापुरती किंवा प्रभागापुरती नाहीत. माझी कामं पूर्ण पंढरपूर तालुक्यातून माझी कामं आहेत आणि प्रत्येक ठिकाणी माझा संपर्क आहे. आता ज्या प्रभागातून मी उभा राहतो आहे त्या प्रभागात तुम्हाला एक घरसुद्धा दिसणार नाही की तिथं संजय बाबा ननवरेला कोण ओळखत नाही. आणि या कामाच्या जोरावर मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीला मी तिकीट मागितले आणि मी मुलाखत परवा देऊन आलो आहे. आणि मला खात्री आहे माझ्या कामाचा विचार करून नक्कीच ते मला उमेदवारी देतील. आपल्याला जर त्या प्रभाग नंबर 3 मधून भारतीय जनता पार्टीनं तिकीट डावललं तर आपण बंडखोरी करणार का तुमच्या कामाच्या जोरावर? पक्षाचं धोरण काय आहे आता सांगितलं पूर्वी की अगोदर राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग मी. जर मला डावलून जर त्यांनी इतर कोणा तिकीट देतील किंवा तर
करते तो प्रकार त्यांनी केला तर माझं अंदाज आहे की जर त्यांनी माझ्यासमोर विचार केला असता तो उमेदवार नक्कीच माझ्यापेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे. आणि त्याने जर पक्षाचा विचार करून जर त्याने मला उमेदवार न डावलून जर दुसऱ्याला दिली तर हे पक्ष हिताचा निर्णय असेल आणि त्यांचा निर्णय मी मान्य करेल. त्यांनी जे काय माझी जबाबदारी देईल ती मी जबाबदारी अगदी विश्वासानं पार पाडेल. एक निष्ठेनं तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत राहणार. भारतीय जनता पार्टीचं काम करणार. आमदार समंदादा अवताडे यांच्याच काम करत राहणार मी कायमस्वरूपी. आपल्या पंढरपूर शहरात नाना पार्क नाही. जिजामाता उद्यान आहे, पद्मावती उद्यान आहे, पण नानी पार्क नाही. तर आपण त्याला प्रयत्न करणार आहे. 100% प्रयत्न करणार. आमदार समाधानदादा अवताडे यांच्या मार्फत प्रयत्न करून मी त्या पाठपुरावाही करणार आणि ते पूर्ण करण्याचा मी 100% प्रयत्न करणार. सध्या पंढरपूर शहरात इतकी धूळ आहे, नगरपालिकेकडे यंत्रणा आहे, ते नगरपालिका का राबवत नाही की ते मशीन आहे नगरपालिकेत. तर आपण त्यासाठी निवडून आल्यावर प्रयत्न करणार की धूळमुक्त पंढरपूर करणार. या धुळीचं गेले आपण 4-5 महिने झालं बघतो धुळीचं राजकारण चाललं आहे पंढरपुरात आणि हे तक्रारवर भारतीय जनता पार्टीकडे वरश्रेष्ठीकडे गेलेली आहे. आणि त्यामुळे प्रथमच पंढरपूरमध्ये भारतीय जनता पार्टी स्वतः निवडणूक लढवणार आहे. काही धूळमुक्त पंढरपूर करायचं आहे, स्वच्छ पंढरपूर करायचं आहे, सुंदर पंढरपूर करायचं आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीने निवडणूक नगरपालिका लढवून आणि नगरपालिका खेचून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवला पक्षातर्फे. आणि धूळमुक्त पंढरपूर 100% करण्याचा मी प्रयत्न करणार. आज आपण माननीय संजयजी बाबा ननवरे समाजसेवक, सध्या ननवरे साहेब कॉरिडॉरबाबत अनेक लोक व्यापारी चिंता वाढलेली आहे. तर कॉरिडॉर हो की नाही व्हावा पंढरपूर शहरात, आपलं मत काय आहे? कॉरिडॉर म्हणजे हा विकासाचा मुद्दा आहे आणि यंदाची गेली आषाढवारी विक्रमी आषाढवारी 30 लाखाची आषाढवारी यापूर्वी कधीच भरली नाही आणि माणसाला जाता येत नव्हतं. आत्ता सध्याची परिस्थिती बघितली तर तुम्ही पंढरपुरातून कुठल्या रस्त्याने जावा, आज ट्रॅफिकची समस्या आहे, माणसाला जाता येत नाही, गाड्या तटतात, चालता येत नाही. पंढरपूर प्रत्येक भागातील रस्त्यावर तुम्हाला अशी परिस्थिती बघायला मिळेल. आणि त्यामुळं कॉरिडॉर हा झालाच पाहिजे, विकासाच्या दृष्टिकोन झाला पाहिजे. त्याशिवाय कॉरिडॉर झालं तर पंढरपूर विकास होईल, विकास झाला तर पुढं दळणवळण चलन, आर्थिक चलन उलाढाल हे नक्कीच वाढणार. त्यामुळे कॉरिडॉर होणं हे गरजेचं आहे आणि झालंच पाहिजे. आज आपल्यासोबत संजय बाबा ननवरे समाजसेवक यांनी पंढरपूरच्या निर्भीडमध्ये येऊन खास मुलाखत दिलेला आहे. त्याबद्दल संजय बाबा ननवरे यांचे मी आभार मानतो. धन्यवाद.